तर शरद पवारांच्या पक्षातील पदाधिकारी राम खाडेंवरती हल्ला प्रकरणामध्ये महबूब शेख यांनी आरोप केला। सुरेश धसांचं नाव घेऊ नका असं पोलीस सांगतात असा दावा महबूब शेख यांनी केला। हल्ला करणारे आरोपी अष्टीच्या दिशेने पळाले होते असं देखील महबूब शेख यांनी म्हटलं। अजून पोलीस तपास काय केलाय हे सांगायलाच तयार नाही। पोलीस फक्त ज्याला मार लागलाय त्या लोकांना फक्त सांगतात तुम्ही याची नावं घेऊ नका त्याची नावं घेऊ नका, एवढा एक कलमी कार्य। याची नावं घेऊ नका त्याची नावं घेऊ नका म्हणजे ज्यावेळेस राम खाडेंवर हल्ला झाला त्यांच्या सोबत लोक होती त्यांच्यावर पोलीस दबाव टाकतात। पोलीस दबाव टाकतायत ना, कुणाचं नाव घेऊ नका, सुरेश धसांचं नाव घेऊ नका असं पोलीस त्यांना सांगतायत। ज्यांच्यावर हल्ला झाला घटनास्थळी काय घटना घडली हे ज्यावेळेला ते लोक सांगतायत त्यावेळेला पोलीस त्यांना दबाव टाकतायत। तर ठाकरेंच्या माजी नगरसेविका मंगला सुळेंची शिंदे गटामध्ये प्रवेश झालेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। तर ठाकरेंच्या माजी नगरसेविका मंगला सुळेंचा आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे। महापालिकेच्या निवडणुका येऊ घातल्यात आणि त्यानिमित्तानं हे पक्षप्रवेश सोहळे विविध ठिकाणी पाहायला मिळतात। तर आज डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या माजी नगरसेविका मंगला सुळेंचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जो आहे तो पक्षप्रवेश पाहायला मिळतोय। धनुष्यबाणाचे चिन्ह घेऊन हा पक्षप्रवेश जो आहे तो पार पडला। तर मुंबईतील काळा चौकी जिजामाता नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प विकासामुळे आता गेल्या 30 वर्षांपासून रखडलेला आहे। आपल्या न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी युवा संघर्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि महिला रहिवाशांनी आमरण उपोषण जे आहे ते सुरू केलं। या उपोषण स्थळाला जात भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आणि स्थानिक आमदार अजय चौधरींनी आंदोलकांची भेट घेऊन जी आहे ती चर्चा केली। तर इंडिगोच्या खोळंब्यामुळे हैदराबाद विमानतळावर 2 दिवसांपासून अडकलेले नागपूरचे प्रवासी आक्रमक झालेले आहेत। विमानतळावर नागपूर आणि विदर्भातील प्रवाशांचा इंडिगो एअरलाइन्स विरोधात आक्रोश बघायला मिळाला। यावेळी त्रस्त प्रवाशांकडून इंडिगो एअरलाइन्स विरोधात इंडिगो मुर्दाबादच्या घोषणा ज्या आहेत त्यावेळेला देण्यात आल्या। तर अभिनेता सोनू सूदच्या कुटुंबालाही इंडिगोचा फटका बसलेला आहे। सोनू सूदची इंडिगोच्या कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ पोस्ट पाहायला मिळतोय। इंडिगोच्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन यावेळेला सोनू सूद यांनी केलं। दोस्तों, ये वीडियो जो इंडिगो की फ्लाइट्स में 2-3 दिन से जो तकलीफ हुई आम लोगों को, उसके लिए एक छोटा सा मैसेज है। मेरा खुद का परिवार ट्रैवल कर रहा था और करीबन 4.5-5 घंटे उन्हें वेट करना पड़ा और फिर फ्लाइट उड़ी, पहुंच भी गए और बहुत सारी फ्लाइटें नहीं उड़ी, बहुत सारी कैंसिल हुई, बहुत सारे लोग शादियां नहीं अटेंड कर पाए, मीटिंग्स कैंसिल हुई, इवेंट्स कैंसिल हुए, बहुत तकलीफें हुई। लेकिन जो दुख की बात ये देखने को मिली कि उन एयरपोर्ट्स पे जब जितना जो स्टाफ था, ग्राउंड स्टाफ, उस पे कैसे लोग चिल्ला रहे थे। आई नो कि फ्रस्ट्रेशन होती है, दुख होता है और आप अपना गुस्सा निकालते हो, बट आप खुद को इमेजिन कीजिए उनकी जगह पर जो खुद बेबस हैं, उन्हें पता नहीं कि आगे क्या स्केड्यूल्स हैं, कैसे फ्लाइट्स उड़ेंगी या नहीं उड़ेंगी, और जो उन्हें ऊपर से मैसेजेस आते हैं, दे जस्ट हैव टू पास इट ऑन टू यू। सो जो लोगों ने रिएक्ट किया, जिस तरह से लड़ाई झगड़े हो रहे थे, आई थिंक इट्स वेरी वेरी अनफॉर्चुनेट। ये वो स्टाफ है सर्विस इंडस्ट्री का जो हम लोग का ध्यान रखता है। हमेशा उनके चेहरे पर स्माइल्स रहती हैं, चाहे वो इन फ्लाइट क्रू की बात करें या ऑन ग्राउंड क्रू की बात करें। हम एस्कॉर्ट करते हैं, ध्यान रखते हैं सब लोगों का। सो आई थिंक हमारी रिस्पॉन्सिबिलिटी बनती है जब मुश्किल आती है उन पर तो हम भी उनका साथ दें। ये उनकी गलती के कारण नहीं, बहुत सारे सिस्टम्स की प्रॉब्लम के कारण ये डिले हो रहे थे और वापस भी हो जाएंगे, बट आई थिंक। तर उरणमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण केलेली आहे। भाजपचे आमदार महेश वालदेंची माफी देखील यावेळेला मागायला लावली आहे। यानंतर मनसेनं उरण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। स्थानिक निवडणुकीतील टीकेवरून भाजपा पदाधिकाऱ्यांकडून ही मारहाण जी आहे ती करण्यात आली। 19 नोव्हेंबरच्या व्हिडिओचा राग धरून त्यांनी काल या बाकीचे जे काय नगरसेवक पदासाठी किंवा नगराध्यक्ष पदासाठी ज्या काय उमेदवार आहेत त्यांचे पती आणि जे नगरसेवक पदासाठी उभे असलेले उमेदवार यांनी मिळून मला एकट्याला गाठलं आणि मला वडत
आमदार महेश बालदी यांच्या घरापर्यंत आणत मला एवढं सांगितलं की तू तुझ्या व्हिडिओवरून तुझ्या लाईव्ह करून त्या आमदारांच्या पाया पड आणि तिथून एक व्हिडिओ बनवून टाक की मी चुकलो म्हणून. निवडणुका संपल्यानंतर जिवंत मारू आणि कसा मारायचा तो आम्ही बघू. अशा धमक्या देऊन मला जबरदस्तीने काय माझ्याकडून व्हिडिओ बनवून घेत. ज्या टायमाला माझ्या मुलाला धक्काबुक्की करत होते त्या टायमाला मी त्याला सोडवायला गेले तर गणेश पाटील त्यांनी मला ढकलली आणि नाही ते घाणेरडे शब्द मला वापरले. त्यांनी ते मला काय सहन झालेले नाहीत आणि माझ्या चारित्र्यावरून त्याला घाणेरडे शब्द वापरले. त्याच्यामुळे मी बोलले त्याला की तू असं का बोलतोस, तो कोण आहे, तुला माहिती आहे का, तू डायरेक्टली कसा माझ्या चारित्र्यावरती बोललेला, मला हे चाललेलं नाही. त्यांनी सरळ त्याला ही शिक्षा झालीच पाहिजे. ज्या टायमाला माझ्या मुलाला धक्काबुक्की करत होते त्या टायमाला मी त्याला सोडवायला गेले तर गणेश पाटील त्यांनी मला ढकलली आणि नाही ते घाणेरडे शब्द मला वापरले. त्यांनी ते मला काय सहन झालेले नाहीत. माझ्या चारित्र्यावरती बोललेला, मला हे चाललेलं नाही. त्यांनी सरळ त्याला ही शिक्षा झालीच